च्या सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक बातमी आहे। आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर परिसरामध्ये काल रात्री चेंगराचेंगरी झाली आहे आणि यात तब्बल 6 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय। आज सकाळपासून हजारो भाविक हे वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनसाठी तिरुपतीच्या वेगवेगळ्या 5 केंद्रांवरती आता रांगेत सध्या कोणीही उभे नाहीयेत। मात्र काल अगदी पहाटेपासून ही गर्दी पाहायला मिळत होती। या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टिडा पार्क इथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहायला सांगितलं गेलं आणि तेव्हा ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। यात 6 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले। भाविक दर्शनासाठी म्हणून इथे आलेले होते, मात्र या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत तर काही जण जवळपास 40च्या वर भाविक हे सध्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत। त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आले। वैकुंठ द्वार या ठिकाणी दर्शनासाठी झालेली ही प्रचंड गर्दी होती आणि त्यानंतर तब्बल 6 जणांना आपला जीवच गमवावा लागलाय। इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली ही चेंगराचेंगरी होती की याचा फटका इथे दाखल झालेल्या अनेक भाविकांना बसलाय। ऑफिशियली कितने लोग 6 लोग मार गए। तमिलनाडु है, आंध्रा भी है, तो एक पार्टी आइडेंटिफाई हुआ, 5 आइडेंटिफाई करने का है। One in Tirumala, but whatever 8 counters, every counter is peaceful except one MJM school where there was Padmavati Park and there was stampede there because all of a sudden they've opened the park at 9 p.m. and all of them, because there were around 4,000 to 5,000 people inside, they have come at once. So due to which there was a stampede. Otherwise all counters were peaceful. They have left into the queue little early. So everything was peaceful except a few injuries and few deaths whatever happened. ही संपूर्ण जी प्रकरण आहे या प्रकरणावरती अधिक माहिती घेऊयात महेश बागल यांच्याकडनं। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, काय अधिक माहिती? नक्कीच तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते आणि दररोज हजारो भाविक तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन बालाजीचं दर्शन घेतात। मात्र बुधवारी संध्याकाळी जी घटना घडली आहे त्यामुळे एक मोठी खळबळ वाजलेली आहे। तिरुपती बालाजी मंदिर परिसरात जे चेंगराचेंगरी घडली आहे त्यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय तर 40 जण जखमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे। आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरावर वैकुंठ द्वार दर्शनासाठी आलेल्या 5 केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलेली आहे आणि यामुळे सर्व स्तरातून आता शोक व्यक्त होत आहे। मृतांमध्ये 6 जणांचा समावेश आहे आणि या मृतांमध्ये एक महिला सुद्धा असल्याचं आता अधिकृतरित्या सांगितलं जात आहे आणि जखमींवर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे। एकंदरीत पाहता तिरुपती बालाजी मंदिर परिसरात वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनसाठी जी रांग लावण्यात आली होती त्या ठिकाणी जवळपास 4 ते 5 हजारांचा भाविकांचा जमाव त्या ठिकाणी आलेला होता आणि काही वेळानंतर या गर्दीवर नियंत्रण मिळवणं हे तेथील सुरक्षा रक्षकांच्या हाताबाहेर गेलं आणि अचानक गोंधळ उडाला आणि यामध्ये जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। या दरम्यान भाविकांनी बैरागी पट्टिडा पार्क येथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितलं होतं, मात्र चेंगराचेंगरीची घटना त्यावेळेस घडलेली आहे। या प्रकरणामध्ये तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील मृत आहेत ते या कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातील असल्याचं सांगितलं जात आहे। यासाठी आता युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू त्याचप्रमाणे पंतप्रधानांच्या कार्यालयातून शोक व्यक्त करण्यात आलेला आहे। जे राहुल गांधी आहेत त्यांनी सुद्धा ट्विट करून या घडलेल्या प्रकाराबद्दल शोक व्यक्त केलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। वैकुंठ द्वार दर्शनासाठी गेलेले हे 6 भाविक जे आहेत ते गतप्राण झालेत।